बहिणीसोबत मदत करायची अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी राहिली. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगाचपासून माझ्या मिठाईचा वास देतेस, त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असेच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते. असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची पिशवी दे ग मला. काय ग, काय झालं? कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवाईपाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज आला. घरातले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठे मिळाले? अहो, तुमच्याकडनं मी काय घेतला? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशाचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर बरोबर. गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवाईचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. थँक्यू.